प्रीती, आता हे बघ, तुझ्या प्रतिकात्मक बाहुलीत देखील हे असंच काहीतरी दिसतंय. यात तुझं लाल रंगाचं स्वेटर घालून तिथे आली होतीस. तिच्या बाहुलीवरचा लाल रंग ज्या जागी दिलेला आहे त्यात निळसर अशी काहीतरी छाप दिसते आहे. आता तू देखील आठवून सांग की तुझ्याकडे निळ्या रंगाचा कुठला शर्ट किंवा टी शर्ट होता का, आणि त्याचं काय झालं? जयने विचारलं. प्रीतीने देखील आता लॅपटॉपवरचा तो फोटो व्यवस्थित बघितला. तिला ती गोष्ट लगेचच आठवली. तिच्याकडे निळ्या रंगाचा एक कुर्ता होता. हो, या फोटोत हे निळे डॉट्स बघून मला लक्षात येते, एक निळा कुर्ता होता माझ्याकडे. मी तो कपडा आमच्या इथे साफसफाईसाठी येणाऱ्या एका बाईला तो कुर्ता दिला होता, तिच्या मुलीसाठी. प्रीती म्हणाली. मला एक सांग की बाई तुमच्याकडे रेग्युलरली साफसफाईसाठी येते? जयने विचारलं. नाही म्हणजे अगदी तसं नाही, पण ती 15 दिवसासाठी आमच्या इथे येत होती. त्यानंतर तिने आमच्या इथे येणं बंद केलं. ती शेवटचा पगार घ्यायला देखील आली नाही. मला चांगलं आठवतंय की बरोबर 15 दिवसासाठीच ती आमच्या क्लिनिकवर कामाला होती. बरं, मला अजून सांग, ती तुझ्या इथे कामाला लागली तेव्हा कुणाच्या ओळखीने लागली होती की ती अशीच स्वतःहून आली होती आणि तुम्ही तिला कामावर ठेवलं? जयने विचारलं. ओळखीने तर नव्हती आली. खरं तर ज्या मावशी आमच्या इथे कित्येक वर्ष साफसफाईचं काम करतात त्या एकदम आजारी पडल्या होत्या. जवळपास 2 महिने त्या आजारी होत्या आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगा, पण तसं काही झालं नाही. एक दिवस एक स्त्री आमच्या क्लिनिकवर आली. तिला काम हवं होतं. मग आम्ही तिला सांगितलं की सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा इथे येऊन तुला साफसफाई करावी लागेल, आणि त्यातच मग तिने ते काम स्वीकारलं. ती मध्ये मध्ये सुट्ट्या पण खूप घ्यायची. माझ्या मते ती आमच्या क्लिनिकवर मोजून 10 दिवसच व्यवस्थित कामासाठी आली असेल, आणि त्यानंतर ती परत गेली. ती आलीच नाही. प्रीती म्हणाली. दॅट्स इट. हे असंच मला अपेक्षित होतं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या वापरात नसलेले पण तुम्ही कधी काळी वापरलेले कपडे तुमच्या इथून जमा केले जात होते आणि याची तुम्हाला खबर देखील लागू दिली गेली नाही. जय म्हणाला. तुझं क्लिनिक कुठे आहे? जयने प्रीतीला विचारलं. माझं क्लिनिक पुण्याला आहे आणि माझं मुंबईला देखील एक क्लिनिक आहे. ती म्हणाली. ही घटना जी तू मला सांगितलीस ती कुठल्या क्लिनिकची आहे ते सांग. जय म्हणाला. ही घटना पुण्याच्या क्लिनिकमधली आहे. प्रीती म्हणाली. त्या क्लिनिकमध्ये CCTV कॅमेरे आहेत? जय म्हणाला. हो, आमच्या इथे CCTV कॅमेरे आहेत ना. ग्रेट. आता आपल्याला ती बाई तिथे ज्या 10 दिवसात कामाला आली होती त्या काळातली CCTV फुटेज पाहायचे असतील तर काय करावे लागेल? ते आपल्याला कसे मिळतील? जयने विचारलं. आमच्या क्लिनिकच्या CCTV सर्व्हिस देणाऱ्या माणसाला सांगितलं तर तो त्या वेळेचे फुटेज देऊ शकेल. मी त्याला कॉल करून सांगते. या गोष्टीला फार काही वेळ लागणार नाही. प्रीतीने फोन काढला आणि फोनवर बोलत आता ती बाहेर गेली आणि त्याच वेळी आता अंकित खोलीत आला. जय, मी आमच्या नोकराला विचारलं. त्यावेळी मी त्याला ते कपडे दिले होते. ते त्यांनी दारावर आलेल्या एका जोडप्याला देऊन टाकले असं आमच्या नोकराचं म्हणणं आहे. मी त्याला बरंच काही विचारलं, नक्की ती माणसं कोण होती, कशी दिसायची वगैरे. ती घटना आमच्या नोकराच्या स्मरणात अगदी ठळकपणे बसलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणाला की ते एक मध्यमवयीन जोडपं होतं. त्या दिवशी दुपारच्या वेळी 11-12च्या आसपास गेटजवळ ते लोक उभे होते. वॉचमन त्यांना हाकलत होता. आमच्या नोकराने गेटवर त्या दोघांना पाहिलं आणि वॉचमनला आवाज दिला. ते लोक असे म्हणत होते की ते लोक सोलापूरवरून येथे मजुरीसाठी आले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याच कुटुंबातील आणखी काही लोक आलेले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या एका स्त्रीची नुकतीच प्रसूती झाली आहे आणि त्यासाठी काही साड्या किंवा जुने कपडे त्यांना हवे होते. वॉचमनने त्यांना 10-20 रुपये देऊन चालतं व्हायला सांगितलं होतं, पण ते म्हणत होते की आम्हाला पैसे देऊ नका, आम्हाला जुने कपडे द्या, आणि त्यामुळेच ते लोक गेटवर थांबून होते.
असं वॉचमनने माझ्या नोकराला सांगितलं होतं. आमच्या नोकराकडे मी दिलेले माझे काही जुने कपडे, ज्यामध्ये तो टी-शर्ट पण होता, त्याचबरोबर आईच्या काही जुन्या साड्या वगैरे देखील होत्या. शिवाय काही महिन्यांपूर्वीच आमच्या आजीचं निधन झालेलं, तिच्याही काही साड्या त्यात होत्या. आमच्या नोकराने त्या जुन्या कपड्याचं एक गाठोडं बांधून ठेवलं होतं. तेच गाठोडं त्याने वॉचमनला दिलं आणि वॉचमनने तेच गाठोडं त्या लोकांना दिलं आणि मग ते लोक तिथून निघून गेले. असा एकूण तो प्रकार घडला होता आणि ही गोष्ट माझ्या नोकराच्या अगदी चांगली स्मरणात आहे. ती त्यांनी मला आत्ता सांगितली. अंकित म्हणाला, साधारण ही घटना किती दिवसांपूर्वीची असेल, काही सांगता येईल? जयने विचारलं. हो, गेल्या वर्षी मार्च, रंगपंचमीच्या 6-7 दिवसानंतरचीच घटना आहे ती. अंकित म्हणाला. तुमच्या बंगल्याच्या गेटवर CCTV लावला असेलच? जयने विचारलं. हो, अंकित म्हणाला. तर मग आता आपल्याला त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली त्या दिवसाची फुटेजेस लागतील. जय म्हणाला. नक्कीच, मी व्यवस्था करायला सांगतो. फार तर संध्याकाळपर्यंत आपल्याला ते फुटेजेस मिळतील. अंकित म्हणाला. आणि तितक्यात प्रीती खोलीत आली. संध्याकाळपर्यंत आपल्याला माझ्या क्लिनिकमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्याची सगळी फुटेजेस मिळतील. गेल्या वर्षात मार्च-एप्रिलच्या आसपासच्या काळातली ती घटना असावी, प्रीती म्हणाली. ग्रेट. जयला आता संध्याकाळची प्रतीक्षा होती. नक्की ती कोण माणसं आहेत ज्यांनी ते कपडे यांच्याकडून घेतले, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार होतं. ज्याचा अंदाज होता की ज्या स्त्रीने काही दिवस प्रीतीच्या क्लिनिकवर साफसफाईचे काम करण्याची नोकरी स्वीकारली होती, ती स्त्री आणि अंकितच्या बंगल्याच्या बाहेर आलेल्या दाम्पत्यामधली स्त्री एकच असावी असा त्याचा अंदाज होता. काही वेळ तिथे थांबून प्रीती आणि अंकित निघून गेले. संध्याकाळी ते परत येणारच होते. जय आता पुढच्या गोष्टींचा विचार करू लागला. 4 दिवसानंतर तिथे पोहोचणारा तो व्यक्ती, त्याला कसं रोखता येईल? पहिलं म्हणजे त्याला ओळखता कसं येईल? तिथून सगळी सुरुवात होती. या सगळ्यात महत्त्वाचं एकच काम होतं, ते म्हणजे सरळ त्या टेकडीवर जाऊन थांबायचं. त्या टेकडीच्या इथे जाऊन थांबल्यावर तिथून जाणारा व्यक्ती आपल्याला लगेच दिसेल आणि आपण त्याच वेळी त्याला अडवू शकतो. ही एक साधी सोपी पद्धत त्याच्या डोक्यात होती, कारण त्याशिवाय त्या ठराविक व्यक्तीला ओळखणं म्हणजे गवताच्या ढिगामधून एखादी सुई शोधून काढण्या इतकं अवघड होतं. स्थळ अलिबागचा आश्रम. रियाची तब्येत हळूहळू जरा सुधारू लागली होती. गेल्या 2-3 दिवसात तिने कोणताही त्रास दिलेला नव्हता. तिच्या डोळ्यातील पिवळटपणा आता हळूहळू कमी झाल्यासारखं वाटत होता. तिचं सडपातळ पडलेलं शरीर देखील आता थोडंसं उभारी धरू लागलं होतं. जिभेवर असलेला काळसरपणा बऱ्यापैकी कमी झाल्यासारखा वाटत होता. आणि हा बदल फक्त तिच्या आईने म्हणजे निलिमालाच नाही तर तिथे असलेल्या सगळ्यांनाच जाणवला होता. दुपारची वेळ होती. रियाला अजूनही डार्क रूममध्येच बांधून ठेवण्यात आले होते, कारण तिच्यात दिसणारा हा बदल जरी सकारात्मक होता तरीसुद्धा कधी कोणत्या क्षणी ती काय करेल याबद्दल काही सांगता येणं अवघड होतं. जेवण घेऊन आश्रमातील एक नौकर डार्क रूममध्ये शिरला. सरला नावाची एक महिला शिष्य रियाच्या पलंगाजवळ बसलेली. सरला, हे जेवण आणले, तिला द्या. शिष्य म्हणाला. अरे, तू हरिद्वारवरून कधी आलास? तिने विचारलं. सकाळीच आलो. तुम्ही कशा आहात? आणि नक्की हे काय प्रकरण आहे? मला नीटसं काही कोणी सांगितलं नाही. राघव गुरुजी पण सकाळपासून व्यस्त आहेत, त्यामुळे मी त्यांनाही काही विचारलं नाही. तो मुलगा म्हणाला. खूप जटिल प्रकार आहे हा. या पोरीने खूप त्रास दिलाय. आता कुठे 3-4 दिवस झाले जरा तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. खूप भयंकर अशी पिशाची बाधा झाली आहे तिला. असो, ठीक आहे, तू पण जरा आराम करून घे, थकला असशील, सरला म्हणाली. त्याने जेवणाचं ताट समोर ठेवलं होतं आणि तो आता तिथून निघाला. तो डार्क रूमच्या बाहेर आला.
डार्क रूमपासून उजवीकडे चालायला त्याने सुरुवात केलीच होती आणि तितक्यात त्याच्या कानावर कुणाच्या तरी पैंजणाचा आवाज डाव्या बाजूने आला. त्याची नजर त्या दिशेला वळाली आणि क्षणभर तो नुसता पाहतच राहिला. एक सुंदर तरुणी त्या झाडाच्या बाजूला उभी होती. अंगावर एक काळ्या रंगाची साडी, गोरी पान, मोकळे सोडलेले केस, हातात सुंदर अशा सोन्याच्या बांगड्या होत्या, पायात पैंजण. त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि तो क्षणभर नुसता बघतच राहिला. तिचं ते मादक सौंदर्य त्याला भुरळ घालू लागलं. तिच्या चेहऱ्यावर एक मादक असं स्मित हास्य होतं. आपोआप त्याची पावलं त्या दिशेला चालू लागली. चालत चालत तो तिथपर्यंत गेला. नमस्कार, कोण आहात तुम्ही? आश्रमात याआधी कधी तुम्हाला पाहिल्याचं आठवत नाही. तुम्ही कोणाच्या बरोबर आला आहात का? त्याने तिला विचारलं. हो, मी पण तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही, तिने विचारलं. सकाळीच हरिद्वारवरून आलो. हरिद्वारला आमचा अजून एक आश्रम आहे. आपलं नाव काय? तो तिला विचारू लागला. तिने कोणतंच उत्तर दिलं नाही आणि मादक स्मित हास्य करत करत त्याच्या खांद्यावर तिने फक्त तिचा हात ठेवला. राघव नुकताच त्याच्या व्यापातून थोडासा निवांत झाला होता. तो आता तिथून डार्क रूमच्या दिशेलाच येत होता. त्याच्यासोबत अजून 2 जण होते. काही अंतर पुढे आल्यावर डार्क रूमच्या दरवाजाजवळ येत त्याची नजर उजव्या बाजूला पडली आणि अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली. संध्याकाळ झालेली. प्रीतीची गाडी 7:30 वाजता संजनाच्या बंगल्याच्या गेटवर येऊन थांबली आणि ती एकटीच उतरली होती. म्हणजे अंकित तिच्या बरोबर नव्हता. जय आणि संजना हॉलमध्ये बसलेले होते. कदाचित संजना आणि जय प्रीती आणि अंकितचीच वाट बघत होते. हॅलो, मी म्हटल्यानुसार CCTV फुटेजेस मिळाले आहेत, पण त्या ठराविक दिवसाचे CCTV फुटेज शोधणं जरा अवघड जात होतं. म्हणून मी गेल्या वर्षाच्या मार्च आणि एप्रिल महिन्यातील पूर्ण CCTV फुटेज घेऊन आलेली आहे. ते इन्व्हलप तिने जय समोर ठेवलं. त्याच्यामध्ये एक पेन ड्राईव्ह होता. जयने समोरच असलेल्या लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह लावला आणि आता तो CCTV फुटेजेस बघू लागला. 1 मार्च ते जवळजवळ 27 मार्चपर्यंत तो CCTV फुटेजेस बघत होता आणि प्रीतीलाही दाखवत होता. कारण त्या स्त्रीला फक्त प्रीतीने बघितलेलं होतं, त्यामुळे तीच त्याला त्या व्हिडिओमध्ये स्पॉट करू शकणार होती. आणि त्याने आता जसं 27 मार्चच्या संध्याकाळचं CCTV फुटेजेस फास्ट फॉरवर्ड करत बघायला सुरुवात केली. त्यात क्लिनिकच्या रिसेप्शनजवळ एक महिला येऊन उभी राहिल्याचं दिसलं. जय, हीच ती स्त्री आहे, प्रीती म्हणाली. जयने व्हिडिओ पॉज केला आणि त्या स्त्रीवर झूम केला. तिचा चेहरा आता त्यात स्पष्ट दिसत होता. एक 50-52 वर्षाची ती स्त्री होती. जराशी स्थूल, अंगावर एक साधी साडी, काळा ब्लाऊज, थोडासा काळवंडलेला सावळा रंग, कपाळाला मोठं कुंकू, हातात हिरव्या बांगड्या होत्या. नाकी डोळी नीटच होती. तिच्या एकूण पेहराव्याकडे बघून वाटत होतं की ती गरीब घरातली होती. आर यू शुअर ही तीच आहे? जयने विचारलं. हो, अगदी 100% मी खात्रीने सांगू शकते. मी तिच्याशी कित्येकदा बोलले देखील आहे, प्रीती म्हणाली. जयने स्क्रीनशॉट काढून लॅपटॉपमध्ये सेव्ह केला आणि तितक्यात अंकितची कार गेटसमोर येत थांबली. तो गाडीतून उतरला आणि आतमध्ये आला. त्याने देखील एक पेन ड्राईव्ह आणला होता आणि त्यामध्ये त्या पूर्ण महिन्याच्या CCTV फुटेज होता. यामध्ये ते फुटेज आहे. मी बघितलेलं नाही अजून. म्हटलं आपण सोबतच बघू, अंकित म्हणाला. जयने आता त्याचा पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावला. एक एक करत त्यातले व्हिडिओ पाहू लागला. असं करत करत 4 एप्रिल 2025च्या व्हिडिओमध्ये दुपारी 12:30-1च्या मध्ये एक जोडपं बंगल्याच्या गेटच्या CCTVच्या कक्षेत येत असल्याचं दिसू लागलं. ते जसं गेट जवळ आलं, त्यातल्या स्त्रीची नजर गेटच्या खांबाच्या वर असलेल्या CCTVकडे गेली. काही क्षण ती थेट CCTVकडेच बघत राहिली.
त्याने तिथेच व्हिडिओ पॉज केला आणि आता तो त्या स्त्रीवर झूम करून पाहू लागला. प्रीतीच्या क्लिनिकमध्ये काम करणारी बाई आणि आता अंकितच्या बंगल्याच्या बाहेरच्या CCTV फुटेजमध्ये दिसत असलेली बाई यात साम्य होतं. त्या दोन्हीही संपूर्ण वेगळ्या स्त्रिया होत्या हे समजत होतं. आता सुरू असलेल्या व्हिडिओमधील स्त्री ही सडपातळ होती. तिचं वय जरा जास्त होतं. ती 60-61च्या घरातली होती. तिच्याबरोबरचा पुरुष देखील त्याच वयातला आणि तसाच सडपातळ होता. ही दोन्ही सर्वस्वी वेगळी माणसे आहेत. मला वाटलं होतं की प्रीतीच्या इथे काम करणारी बाई आणि अंकितच्या बंगल्यावर आलेली बाई या एक असतील, पण तसं काही दिसत नाहीये. जय म्हणाला, आपण पोलिसांची मदत घ्यायची का? म्हणजे आपल्याकडे असलेले दोन्ही फोटो आपण पोलिसात दिले आणि शोध घ्यायला लावला तर? अंकित म्हणाला, हो, पण ते ऑफिशियली करता येणार नाही. पोलीस आपल्यालाच आधी प्रश्न विचारून बेजार करतील. आधी ते विचारतील की तुम्ही या लोकांना का शोधत आहात, तुमची काय तक्रार आहे वगैरे वगैरे. आणि मग आपल्याला त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय ते आपलं कोणतंही काम सुरू करणार नाहीत. उलट आपल्यावरच शंका घेतील. म्हणून पोलिसांना या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व करणं आता योग्य ठरणार नाही. जय म्हणाला आणि ते सगळ्यांनाच पटलं. जय, ॲक्च्युली तुमच्याशी काही बोलायचं होतं, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. अंकित म्हणाला, बोल की, त्यात काय राग येण्यासारखं? जय म्हणाला, खरं तर प्रीती आणि माझं काल इथून जाताना यावर बोलणं झालं. तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलं, तर आम्हाला त्या विचित्र जागेतून सही सलामत बाहेर काढलं, त्याबद्दल तुमचे आभार मानून भागणार नाही. आम्हाला तुम्हाला ट्रीट द्यायची आहे. आपण डिनरला वगैरे जायचं का? सतीश आणि जाधव यांना पण बोलवून घेऊ शकतो आपण. अंकित म्हणाला, मग बाहेर कशाला जायचं? इथेच व्यवस्था झाली तरी आपल्याला इथे कम्फर्टेबली गप्पा मारता येतील, बोलता येईल आणि मग जेवण करता येईल. संजना म्हणाली, हो, दॅट्स ग्रेट आयडिया. जय म्हणाला, आपल्या गार्डनमध्ये बार्बिक्यू पण करता येईल. संजना म्हणाली, चालेल, माझी काय हरकत असेल, मला तर आवडेल. जय म्हणाला, मी सतीश आणि जाधवलाही बोलावतो. येताना त्यांना ड्रिंक्स वगैरे घेऊन यायला सांगतो. जय म्हणाला आणि जयने सतीशला फोन लावला. सतीशने जाधवला सांगितलं. त्या दोघांनी यायची तयारी दर्शवली. संजनाने तिच्या घरातल्या नोकरांना जेवणासाठी चांगला बेत करायला सांगितलं होतं. त्यासाठी तिने त्यांना पैसे वगैरे दिले होते. आवश्यक सामान घेऊन येण्यासाठी गार्डनमध्ये खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. बार्बिक्यू आणि फायर तयार होतं. रात्रीचे 9 वाजले होते. संजना आणि प्रीती वाईन घेत होत्या. जय, अंकित, सतीश आणि जाधव विस्की घेत होते. इकड तिकडच्या गप्पा सुरू होत्या. हास्य विनोद सुरू होते. पण जय मात्र अजूनही त्याच विचारांमध्ये होता. जेवण सुरू होतं, ड्रिंक्स पण सुरूच होते आणि अशातच आता प्रीतीला वाईन जरा जास्त झाली होती. संजनाने प्रीतीला इथेच थांबायचा आग्रह केला आणि ती प्रीतीला रूममध्ये घेऊन गेली. दुसरीकडे अंकितही जरा जास्तच प्यायला होता. त्याला पण घरी जाता येणं शक्य नव्हतं. जय त्याला स्वतःच्या रूममध्ये घेऊन आला. सतीश आणि जाधव मात्र 11:30 वाजता तिथून निघून गेले. अंकितला त्याने स्वतःच्या रूममध्ये बेडवरती झोपवलं. समोर लॅपटॉप होता. स्क्रीन ऑफ होती, पण लॅपटॉप सुरू होता. तो बंद करावा आणि मग आपणही झोपून जाऊ या विचारात जय लॅपटॉपच्या जवळ आला आणि त्याने लॅपटॉपचं बटन दाबलं. लॅपटॉपला कोणताही पासवर्ड नव्हता, त्यामुळे लगेचच लॅपटॉपवर तो व्हिडिओ पॉज केलेल्या अवस्थेत दिसू लागला. स्क्रीनवर गेट बाहेर उभं असलेलं ते जोडपं दिसत होतं. जयने तो व्हिडिओ परत पहिल्यापासून सुरू केला. म्हणजे 3 मार्च ते 4 एप्रिल 2025 या काळातली ती सगळी CCTV फुटेजेस त्यात संग्रहित करण्यात आलेली एक एक करत तो बघू लागला. तसं काही फार वेगळं त्यात काही नव्हतं. गेट समोरून जाणाऱ्या गाड्या, गेटच्या आत येणारे लोक आणि बाहेर जाणारे लोक
अंकितच्या फॅमिलीतील लोकांच्या गाड्या वगैरे अशीच दृश्य त्यात जास्त करून कैद झालेली होती. आणि अचानक एका दृश्यावर येऊन त्याची नजर थांबली. ती थांबूनच राहिली. एक स्त्री गेटजवळ येऊन उभी राहिलेली. तिच्या अंगावर युनिफॉर्म होता. वॉचमनशी काहीतरी बोलून ती स्त्री आतमध्ये निघून गेली. तारीख होती 20 मार्च 2025. ती स्त्री म्हणजे अगदी हुबेहूब त्याच स्त्रीसारखी दिसत होती जी स्त्री प्रीतीच्या क्लिनिकवर साफसफाईचे काम करायला यायची. पण त्या स्त्रीने एक युनिफॉर्म घातला होता. घरात केअरटेकर बायकांना देण्यात येणारा एक विशिष्ट युनिफॉर्म, व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्ट. ती गेटमधून आता निघून गेली. जयने आता त्या दिवसाच्या पुढचं CCTV फुटेज बघायला सुरुवात केली. ती स्त्री तिथून त्या दिवसात बाहेर डायरेक्ट संध्याकाळी जाताना दिसली आणि दुसऱ्या दिवशी ती आलेली नव्हती. पुढचे काही दिवस ती स्त्री आली नाही आणि मग अचानक थेट 29 मार्चला तिथे परत आलेली दिसत होती. त्या दिवशी देखील तसंच झालं. दिवसभर ती त्या बंगल्यातच असावी आणि मग संध्याकाळी तिथून गेली. मग ती 30 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल पर्यंत रोज सकाळी त्या बंगल्यावर येताना दिसत होती आणि संध्याकाळी परत जाताना दिसत होती. फुटेज 4 एप्रिलपर्यंतचं होतं. जयने CCTV फुटेजमध्ये कैद झालेल्या त्या स्त्रीचा फोटो झूम करून त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि आता त्याच्याकडे प्रीतीच्या क्लिनिकमध्ये असलेल्या CCTV फुटेजमध्ये कैद झालेल्या त्या स्त्रीचा फोटो होता. त्याने दोन्ही फोटो मॅच करून बघितले. त्या दोन्ही एकच स्त्रिया आहेत हे त्याच्या लक्षात आलं. इथं लिंक अगदी स्पष्टपणे जुळून आलेली. राघव त्या दिशेला बघत ओरडलाच, नरेश थांब, काय करतोयस तू? नरेश त्या झाडाच्या इथे ठेवलेला तो भला मोठा दगड दोन्ही हातांनी ताकद लावून हलवून बाजूला सरकवत होता. राघवचा आवाज कानावर पडूनही जणू काही त्याला काय ऐकूच गेलं नव्हतं. राघव आणि बाकीचे दोन्हीही शिष्य त्या दिशेला धावले. त्या दोघांनी नरेशचे दोन्ही हात दोन्ही बाजूला धरले आणि त्याला ओढत त्या दगडापासून बाजूला केलं. नशीब बलवत्तर म्हणून तो दगड होता तसाच त्याच जागी स्थिर होता. नरेशची शरीरयष्टी आणि त्याची ताकद अपुरी पडली होती. तो दगड त्याने आतापर्यंत तरी त्या जागेवरून हलवलेला नव्हता. पण जर काही वेळ अजून त्याने प्रयत्न केला असता तर कदाचित तो दगड त्याने त्या जागेवरून हलवला असता. नरेशचे डोळे अक्षरशः स्थिर होते. डोळ्याची पापणी देखील लावत नव्हती. राघव त्याचं नाव घेऊन जोरात त्याच्या अंगावर ओरडला. नरेश एकदम भानावर आला. मूर्ख आहेस का? काय करत होतास तू? तो दगड काय उगाच ठेवला होता का तिथे? राघव त्याच्यावर ओरडला. दगड? दगड? कोणता दगड? आणि ती स्त्री कुठे गेली? आता तर इथेच होती. नरेशची नजर इकडे तिकडे बघत त्या स्त्रीला शोधत होती. कोण स्त्री? कोणाबद्दल बोलतोयस तू? इथे कोणी नाहीये. नरेश उठून उभा राहिला. अहो गुरुजी, मी खरं सांगतोय. मी इथून आश्रमाच्या दिशेला चालायला सुरुवात केली. मला कुणाच्या तरी पैंजणाचा आवाज आला. मी या दिशेला वळून पाहिलं तर एक सुंदर स्त्री उभी होती. का कोणास ठाऊक मी तिच्याकडे खेचला गेलो जणू काही. तिच्याशी काही क्षण बोलल्यावर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढचं मला काहीच आठवत नाही. नरेश म्हणाला, मी सांगितलं होतं या दिशेला कोणाला येऊ देऊ नका. इथे असलेलं ते सोनं जे आताच्या घडीला एका सुरक्षा कवचामध्ये कैद आहे, तरी देखील त्याची ताकद इतकी आहे की त्याच्या आजूबाजूला असलेली ती पिशाच काहीही करून आपल्याला संमोहित करून आपल्याचकडून ते सोनं त्या कवचामधून मुक्त करायचा प्रयत्न करत आहेत. आता मी सांगतो तसं करा. इथे कोणी येणार नाही माझ्या व्यतिरिक्त. राघवने सगळ्यांना ताकीद दिली. क्षणभर तो थांबला आणि चालत चालत त्या दगडाच्या थोड्या डाव्या बाजूला आला. डाव्या बाजूला मातीत त्याला काही पावलांचे ठसे दिसत होते. अतिशय नाजूक एखाद्या स्त्रीच्या पावलांचे ठसे असावेत
असं ते वाटत होतं, पण ते विरुद्ध दिशेला स्थिर होते. म्हणजेच उलटे. म्हणजे नरेश जे म्हणत होता ते खरं होत. काहीतरी करावं लागेल, पण मला तरी अजून काही कळत नाही की नक्की काय करावं. स्वामीजी असते तर नक्कीच त्यांनी काहीतरी सुचवलं असतं. ऐका, आत्ताच्या आता पनवेलला जा, फॅब्रिकेशनवाला माणूस घेऊन या. इथे 1 तारखेची फेन्स बनवायलाच हवी, अन्यथा आज जे झालं ते पुन्हा होऊ शकतं. आज तरी नशीब चांगलं होतं की आपण नेमकं याच वेळी इथून जात होतो, पण नरेशने जर तो दगड हटवला असता तर अनर्थ घडू शकला असता. त्या दगडाच्या आजूबाजूला वाढलेलं गवत बघत राघवला आता तिथल्या नकारात्मक ऊर्जेची झलक मिळत होती. सगळं गवत वाळून गेलेलं. सकाळ झाली होती. अंकित झोपेतून जागा झाला होता. काल रात्री जरा जास्तच झाली होती. जय बाजूच्या खुर्चीवर बसून सिगरेट ओढत होता. तो अंकितच्या जाग होण्याची वाट पाहत होता. खोलीचे दार वाजलं. संजना आणि प्रीती दोघेही खोलीत आल्या. काय झालं जय? सकाळ सकाळ तुम्ही बोलावलं, सगळं ठीक आहे ना? संजनाने विचारलं. काल रात्री मला यात एक खूप महत्त्वाची गोष्ट सापडली आहे, असं म्हणत त्याने लॅपटॉपचा स्क्रीन त्या दोघींच्या समोर धरला. अंकित बेडवरून उठून आता टेबलच्या जवळ आला. प्रीतीच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या स्त्रीचा तो फोटो आणि अंकितच्या घरात कामाला असणाऱ्या बाईचा फोटो आता शेजारी शेजारी होते. अंकित, काल तुम्ही सगळे झोपलात. मी मात्र तू दिलेल्या CCTV फुटेजेसमधले व्हिडिओ बघत होतो आणि ते पाहता पाहता माझी नजर मार्च महिन्यातल्या एका CCTV व्हिडिओवर गेली. गेटमधून आत येणारी एक स्त्री. हे बघ, ही स्त्री तुमच्या इथेच कामाला होती. या स्त्रीचा चेहरा आणि प्रीतीच्या क्लिनिकमध्ये साफसफाईला येणाऱ्या बाईचा चेहरा बघ. अगदी दोघीही एक समान आहेत. तुमच्या घरात जी लोक कामाला येतात किंवा तुम्ही कामाला ठेवता, त्यांना कामावर ठेवण्याची काय पद्धत आहे? आमच्या घरात कामाला जवळपास 8 लोक आहेत आणि आमचा जुना विश्वासू नोकर हा त्या सगळ्यांचा सुपरवायझर आहे. हे 8 ते 9 जण जे आमच्याकडे कामाला येतात ते एका हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर एजन्सीमार्फत आमच्या इथे पाठवले जातात. त्यांना गणवेश ठरवून दिलेला आहे. ही लोक बदलत असतात. कधी काळी समजा एखादा नोकर सुट्टीवर असेल तर त्याच्या बदल्यात दुसरी एखादी व्यक्ती पाठवण्यात येते. या स्त्रीला मी कदाचित पाहिलंही असेल, पण आता मला आठवत नाही. या स्त्रीचा फोटो जर त्या एजन्सीला पाठवला तर ते आपल्याला त्याबद्दल माहिती देऊ शकतील, अंकित म्हणाला.